परत एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. अतिशय सुंदर असा चेंडू. पहिलं षटक आजच्या दिवसाचा दुसरा सामना. आणि परत एकदा ही अवांतर धाव मिळते या संघाला. संघाची धाव संख्या होती 2. दोन्ही अवांतर धावा मिळालेल्या त्या संघाला. आणि हा निर्धाव चेंडू, 2 निर्धाव चेंडू आणि 2 अवांतर धावा आता या संघाला. पुढचा चेंडू आणि सुंदर असा तटावलेला चेंडू आणि हा चौकार. सामन्यातला पहिला चौकार. डावखुरा फलंदाज. पुढचा चेंडू आणि परत एकदा सुंदर असा टोलला चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याला काही अडू शकलं नाही. एक चांगला असा चौकार मिळाला या संघाला. डावखुरा फलंदाज अतिशय सुंदर शैलीत खेळतोय. 2 चौकार मारले आणि हा परत एकदा जबरदस्त असा फटका आणि यावेळेला मात्र चेंडू सीमापार. दोन चौकार आणि एक जबरदस्त असा षटकार मारलेला आहे. सौरभ, जर तुम्ही ऐकत असाल तर तुमची पूर्ण टीम घेऊन तुम्ही स्टेजवरती यायचंय. सौरभ फडके आपल्या पूर्ण टीमला घेऊन स्टेजवर या. चेंडू आणि परत एकदा सुंदर असा टोलला चेंडू. संकेत बिवलकर यांनी आपला पूर्ण संघाला स्टेजवर घेऊन यावे ही विनंती. पुढील गोलंदाज एक नावाजलेला खेळाडू रिकी. एक नावाजलेला खेळाडू रिकी आपलं पुढचं षटक घेऊन येतोय. संघासाठी दुसरा षटक. आकर्षक अशी सुरुवात केली आहे या संघाने. बिनबाद 20 अशी धावसंख्या झाली. षटक संपलंय. बिनबाद 20. संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो रिकी, एक नावाजलेला खेळाडू.
पुढचं षटक रिकी, आपला पहिला चेंडू आणि एक धाव झालेली आपल्या संघासाठी. सुयश भट एक जबरदस्त असा फलंदाज, एक धाव त्याला काढता आली आपल्या संघासाठी. एका धावेत भर. परत एकदा डावखुरा आकर्षक शैलीतला हा फलंदाज चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतोय. आणि परत एकदा काहीसा क्षेत्ररक्षणात बदल. आपला पुढील चेंडू आणि सुंदर असा टोललेला चेंडू, डावखुरा फलंदाज. परत एकदा चौकार. फलंदाज जयेश. पुढचा चेंडू, जोरदार अपील आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. जबरदस्त अशी सुरुवात केली होती, पण त्यानंतर मात्र एक फलंदाज बाद झालेला आहे. रिकी रत्नाकर यांनी हा फलंदाजाला आउट करण्यात यश मिळालेलं आहे. एक डावखुऱ्या शैलीतला फलंदाज बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज येतोय अनिरुद्ध. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. संघाच्या धावा होत्या 25, एक बाद 25. संघाच्या धावा होत आहेत 25, एक बाद 25. पुढचा चेंडू आणि टोललेला आहे आणि हा सुंदर असा षटकार. एक नावाजलेले खेळाडू परत एकदा सुंदर असा फटका आणि हा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे आणि हा सुंदर असा चौका. पस्तीस. कृपया रवी दांडेकर यांनी स्टेजवर यावे विनंती. रवी दांडेकर. आणि धाव संख्या होते 35. पुढचा गोलंदाज सुयश.
फलंदाज पण सुयश. सुयश तर सुयश. दोन षटकांनंतरचा खेळ संपला. 1 बाद 35. आणि सुयश आणि सुंदर तटावलेला चेंडू आणि कंटिन्यूअस षटकार मारलेला आहे. सुंदर असा षटकार सुयश यांचा. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. षटकारानंतरचा हा निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. रन काय मिळू शकला नाही. निर्धाव असा परत टाकलेला हा चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. षटकारानंतरचे हे दोन निर्धाव चेंडू निश्चितच त्यांचा मनोधैर्य वाढवत आहेत. पुढील चेंडू सुयशांना आणि हा अवांतर चेंडू एका धावसंख्येत भर. धावसंख्या होती 41. पुढचा चेंडू सुंदर हा तटावला चेंडू स्टेटच्या दिशेने आणि हा चौकार. सुयश यांचा हा जबरदस्त प्रहार. पवित्रा घेताना दिसत आहेत. जोरदार अपील आणि एक धावेत भर. लेग बाईस. एका धावेत भर झालेली सुयश यांच्याकडून. धाव संख्या होती 47. सुंदर तडवला चेंडू. पहिली धाव घेत आहेत क्षेत्ररक्षक. अतिशय सुंदर. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 48 धावा झालेल्या आहेत. 3 षटक संपलेली आहेत. 48 धावा झालेल्या आहेत. पुढील षटक घेऊन येतोय शुभम. शुभम आपला पुढचा षटक घेऊन येतोय. एक आक्रमक असा पवित्रा घेतलाय दोन्ही संघांनी. आणि हा अकुट टप्प्याचा चेंडू आणि हा एक अवांतर धाव भर झालेली आहे. धाव संख्या होती 49. धाव संख्या झालेली 49. आणि अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा टोललेला चेंडू. बघूया कॅच होतोय का.
आणि हा एकाच धावेवर समाधान मानायला लागलेलं आहे. खरं तर हा झेल पण होता आणि रनआउटचा पण चान्स होता. दोन्हीपैकी काहीच घडलं नाही आणि धाव एक मिळाली आणि धाव संख्या होती 50. 50 धाव संख्या झालेली आहे. पुढचा चेंडू आणि हा परत एकदा अवांतर असा चेंडू. धाव संख्या होते 51. पुढचा चेंडू परत एकदा अतिशय सुंदर असा टोललेला चेंडू आणि हा झेलबाद झालेला आहे. अशा प्रकारे झेलबाद झालेला आहे. पुढील फलंदाज मंदार. एक नावाजलेला खेळाडू मंदार. मंदार पुढील फलंदाज. आणि परत एकदा अतिशय सुंदर असा निर्धाव टाकलेला चेंडू. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. एक फलंदाजाला आउट केलंय त्याने सुयश सारख्या एका मोठ्या बॅट्समनला. परत एकदा टोललेला चेंडू आणि जबरदस्त असं क्षेत्ररक्षण आउट झालेला आहे. आउट केलेलं आहे. धाव संख्या होते 51. Up with it, girl. Rock with it, girl. Short limit, girl. Bada bang bang. Bounce with it, girl. Dance. पुढील चेंडू With it, girl. Get with it, girl. Bada bang. चेंडू. पहिली धाव घेतली, दुसरी धाव पण घेतली आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र Bang. Come on, come हा on. बाद झालेला आहे. Radio on. It's Friday night and it won't be long. झालेली आहे. अशा रीतीने 54 अशी धावसंख्या त्यांना जिंकायला हवी. 53 धावसंख्या झाली.
6 धावांची पेनल्टी लागलेली असल्यामुळे 60 धावा आता या संघाला करायच्या आहेत. 53 अधिक 6 59, त्यामुळे 60 धावा या संघाला आता करायच्या आहेत. फलंदाजी संघाला 60 धावा करायच्या आहेत. 4 षटकात 60 धावा. आजच्या या सामन्यातले पंच कर्वे बंधू, अतिशय नावाजलेले असे पंच, आणि उर्वरित 2 पंच सुमित लेले आणि मिलिंद नवाजे, अतिशय नावाजलेले असे पंच आपल्याला आज लाभले. अशा प्रकारे 60 धावांचा पाठलाग यांना करायचा आहे फलंदाजी संघाला. नमस्कार. दरम्यान सुरू असलेला दुसरा क्वार्टर फायनलचा सामना गोपाळ गणेश विरुद्ध गोपाळ गोखले. लवकरात लवकर सामना सुरू करावा. दरम्यान गोपाळ गोखले यांनी प्रथम फलंदाजी करताना 59 धावा केल्या, त्यामध्ये 6 रन्सची पेनल्टी होती. दरम्यान उद्दिष्ट ठेवले ते 60 धावांचं. फलंदाजी संघ लवकरात लवकर मैदानात उतरावा ही विनंती. दरम्यान सागर आरेकर कुठे असतील तर त्यांनी रवींद्र दांडेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सागर आरेकर आणि हे फलंदाज मैदानात येताना दिसत आहेत. आयुष आणि रत्नाकर. रंजन आणि आयुष ही ओपनिंग जोडी मैदानात येते फलंदाजी करण्यासाठी. 60 धावांचा पाठलाग करताना आता बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. आजच्या उपांत्य फेरीतला हा दुसरा सामना. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक टाकतील ते काहीसे नावाजलेले असे गोलंदाज उदय गद्रे. उदय गद्रे स्वतः कप्तान. आणि सामन्याला सुरुवात होती. आता 60 धावांचा पाठलाग यांना करायचा आहे. उदय गद्रे पहिल्या षटक कप्तान आणि आयुष यांनी मारलेला चेंडू पहिल्या चेंडूवर हा बाद. निश्चितच या संघाचा मनोधैर्य आता वाढलेलं आहे. 60 धावांचा पाठलाग यांना करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर उदय गद्रे कप्तान यांनी फलंदाजाला बाद केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर नवीन फलंदाज रिकी रत्नाकर, एक जबरदस्त आक्रमक खेळाडू आता मैदानात येतोय. एक नावाजलेला खेळाडू रिकी रत्नाकर, नवीन फलंदाज.
got it. पहिल्याच ओव्हर मध्ये एक सफलता अशी मिळाली उदय गद्रे यांना. चांगली सुरुवात म्हणता येईल. अनुभवी बॉलर तसेच अनुभवी कॅप्टन उदय गद्रे. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू सामना करतील ते रंजन. खूप खोलवर पद्धतीचा जोरदार चेंडू. असं अपील केलंय, जोरदार असं अपील, परंतु ते फेटाळलेलं आहे. पण निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. दुसरा सलग निर्धाव चेंडू. दोन निर्धाव चेंडू टाकलेले आहेत उदय गद्रे यांनी. अतिशय सुंदर असा चेंडू होता. पायकीचं अपील केलं होतं पण ते फेटाळण्यात आलेलं आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला म्हणता येईल. काहीसा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा होता असं दिसतंय. दरम्यान पंचांनी तो नॉट आउट घोषित केलाय. दरम्यान डॉट चेंडू जाताना दिसतोय. धावसंख्या अजूनही बिनबाद 1 धाव. आणि हा अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावा मिळालेल्या आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवलेल्या आहेत. आणि धाव संख्या होती 2. 1 बाद 2. उदय गद्रे यांच्याकडून हे टाकलेलं पहिलं षटक. अतिशय सुंदर पद्धतीने हे षटक टाकतायत. पहिल्या चेंडूवर त्यांनी फलंदाजाला बाद केलं होतं, त्यामुळे निश्चितच त्यांचं मनोधैर्य हे उंचावलेलं आहे. आणि या टुर्नामेंट साठी आपल्याला पंच म्हणून लाभलेले ते अनिल कर्वे, अरुण कर्वे, मिलिंद नवाथे आणि सुमित लेले यांचे आभार. अतिशय अचूक अशी पंचगिरी निभावतात ते आपल्या या टुर्नामेंट साठी. एकच धाव मिळाली संघाला. धाव संख्या होती 3. रिकी रत्नाकर एक नावाजलेला खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 60 धावांचा पाठलाग करताना आता रिकी संघासाठी बघूया. आपला पहिला चेंडू खेळताना रिकी. खुकार असा रिकी. काहीसा क्षेत्ररक्षणात बदल. उदय आपला पुढचा चेंडू. आणि सुंदर असा टोलला चेंडू. येतोय का बॉल आणि चौकार. आणि सिने अभिनेता, सिने स्टार आलेले ऋतुराज. पुढचा चेंडू. सागर आरेकर, रवींद्र दांडेकर यांच्याशी संपर्क साधा लगेच त्वरित. अशा रीतीने पहिलं उदय गद्रे यांचं षटक संपलेलं आहे. अतिशय चांगला असं टाकलेलं षटक.
काहीसे आत्मविश्वास वाढलेले असे गोलंदाज या ऑफर साठी काय करतात? विकेटची अपेक्षा. ऋता वाट बघतीये जयेश बरोबर फोटोची. पुढचा चेंडू डावपुरा फलंदाज अतिशय सुंदर या टोलला चेंडू आणि संधी गमावलेली आहे जयेश यांनी. एक सुंदर असा टोलला चेंडू डावपुरा फलंदाज. माफ करा 4 बॉल आहे. 2 धावा काही रोखू शकले नाहीत. खरं तर हा संख्या होती घ्यायचा होता त्यांना. 11. 8 धावांचा पाठलाग करताना एक बाद 11 अशी धावसंख्या होती. दुसरं षटक चाललंय. पुढील चेंडू आणि एक्स्ट्रा नाही धावलेत. धाव घेण्याचा खरं तर प्रयत्न होता. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. एक धाव घेतली, दुसरी धाव काय घेऊ शकले नाही. रिकी रत्नाकर जयेश यांचा कसा सामना करतायत ते बघायचंय. एक जबरदस्त आत्मविश्वास असलेले रिकी रत्नाकर यांनी स्वतः स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलाय. आता बघूया ते आपल्या संघासाठी काय करतात. 60 धावांचा पाठलाग या संघाला करायचा आहे. धावसंख्या होती 11. आणि ऋता बरोबरचा फोटो फिक्स. महत्वाची ऋतुराज यांच्या ऑफरला स्वीकारून त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की त्यांनी फलंदाजाला आउट केलेलं आहे. आणि महत्वाचा फलंदाज रिकी रत्नाकर यांना आउट केलेलं आहे त्यांनी. थोडेसे थकलेत आता ते, खाली बसलेत. पाणी वगैरे हवंय का? असा पॅव्हेलियन कडे चाललेला हा रिकी रत्नाकर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतायत. जयेश भावे गोलंदाज आक्रमक असे रत्नागिरीचे. सौरभ फडके यांच्या टीम बंद खेळतात. आणि प्रसिद्ध आंबा व्यापारी. पुढचा चेंडू आणि हा बॉल डॉट झालेला आहे. एवढे रागात आहेत ते. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. रागात बॉल टाकलेला आहे. जास्ती राग बरोबर नाही. विकेट मिळाली तुम्हाला. आणि हा पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त अशी सुरुवात. सौरभ फडके आमच्या कानात सांगतायत की आमच्या टीम बरोबर अशी बॉलिंग टाकत नाहीत ते.
एक धाव काढण्यात यश आलेलं आहे. धाव संख्या होती 15. 60 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या 15 झालेली आहे आणि अतिशय चांगली सुरुवात गोपाळ गोखले या संघाने केलेली आहे. उदय गद्रे यांनी अतिशय सुंदर असं षटक पहिलं टाकलं होतं. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉल डॉट बॉल. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. यानंतर लगेच तुमचा सामना आहे. रानडे विरुद्ध गिरीधर माइंडकर. पुढचा चेंडू परत एकदा सुंदर असा टोलेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव काढतायत आणि दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण त्यांनी काढलेली आहे. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी निचून अशी गोलंदाजी करतायत उदय गद्रे, सुयश भट रिलॅक्स आहेत आता. गोपाळ गोखले यांची आणि ही बाउंड्री. डावखुरा फलंदाज आणि ही आणि हा चौकार दिलेला आहे. हे फटके आधी खेळायचे होते पण असू काही हरकत नाही. 21 धावा झालेल्या आहेत. 60 धावांचा पाठलाग करताना 21 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 21 अशी धाव संख्या. आणि परत एकदा डोक्यावरनं बॉल गेलेला आहे. बाउंड्री. क्षेत्ररक्षकाला काही तो अडवता आलेला नाहीये आणि सुंदर असा चौकार मारलेला आहे. धाव संख्या होती 25. 25 धाव संख्या झालेली आहे. 60 धावांचा पाठलाग करताना आणि आता केवळ एकच षटक शिल्लक राहिलेलं आहे. 35 धाव संख्या हवी. काय म्हणतील ऋतुराज? 6 बॉल 6 षटकार. काहीही होऊ शकतं. क्रिकेट आहे. आणि सुयश भट गोलंदाजी मार्क वरती. आणि परत एकदा नावाजलेले खेळाडू सुयश फलंदाजीतले आक्रमक खेळाडू आता गोलंदाजी करण्यास आलेले आहेत. सुयश भट, तुम्हाला कुठली ऑफर हवी आहे का विकेट साठी? आणि सुयश आपलं हे पहिलं षटक घेऊन येत आहेत. संघासाठी 4थं षटक. 6 बॉल 6 षटकार. फलंदाजी संघाला हवेत. सुयश आपला पहिला चेंडू. सुंदर असा टोलला चेंडू आणि आंबे व्यापाऱ्यांनी अडवलेला आहे तो प्रसिद्ध आंबे व्यापारी जयेश. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी. निश्चितच आणि अवांतर धाव. व्हाईट बॉल. काहीसा वेगळा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात सुयश यांनी अवांतर धाव दिली. सुयश पुन्हा एकदा डॉट बॉल. परत एकदा सुंदर चेंडू सुयश यांच्याकडून. फलंदाजीची आक्रमकता आता ते गोलंदाजीतही दाखवत आहेत. आणि निश्चितच गोपाळ गोखले या संघासाठी पुढचा चेंडू. आणि हा कॅच होतो का? चेंडू आणि कॅच नाही झाला. आणि बॉल बॉल पकडा. आणि 2 धावा काढल्या आणि तिसरी धाव पण काढली. धाव संख्या होती 30 रन झालेले आहेत. धाव संख्या होती 30. पुढचा सामना संकेत रानडे. तयार राहा. फार लांब बॉल मारू नका. बॉल आणायला माणसं नाहीये.
सुयश आपला पुढचा चेंडू काहीसा वेगळा मारण्याचा प्रयत्न आणि परत एकदा निर्धाव टाकलेला असा चेंडू सुयश यांच्याकडून काहीसा शॉर्ट रन घेऊन आता गोलंदाजी करतायत. एक औपचारिकता राहिलेली आहे सामन्यात. सुयश रिव्हर्स स्वीप आणि बाउंड्री. चौकार मारण्यात यश आलेलं आहे, परंतु या संघासाठी 4 धावा बॉल द्या. धाव संख्या होते 34. बॉल द्या. बॉल हा बघ, हा दाखवा. पुढील चेंडू सुयशांचा आणि सुंदर असा फटका आणि हा झेलबाद झालेला आहे. बाद झालेला आहे. आणि अशा प्रकारे गोपाळ गोखले संघ हा विजेता झालेला आहे. आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना गोपाळ गोखले संघाने जिंकलेला आहे. रिकी रत्नाकर आणि त्यांच्या पूर्ण टीमने स्टेज जवळ यावे ही विनंती. आणि या सामन्यातील सामनावीर ठरतोय जयेश भावे.